नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. महापालिका निवडणुकींच्या रणधुमाळीतही एका गोष्टीची चर्चा होती. ती म्हणजे दोन राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण होईल का? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का? विलिनीकरण होईल का? आणि दुसरी चर्चा म्हणजे सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होतील का? गेल्या काही महिन्यापासून या चर्चा आहेत. दोन्ही पवारांची कौटुंबिक आणि राजकीय जवळीक वाढली आहे. त्यामुळे हे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण होईल या चर्चेने जोर पकडला आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील, दोन्ही काँग्रेसचं विलिनीकरण होईल, सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होतील, अशी एकाहून एक सुंदर सुंदर स्वप्न चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. पण अजितदादांनी आज या चर्चेला टाचणी मारली. राष्ट्रवादीचे सुप्रीमो अजितदादा यांनी आज पत्रपरिषद घेऊन पत्रकारांशी बातचीत केली. त्यावेळी झालेल्या चर्चेत ते म्हणाले की त्यावेळी झालेल्या चर्चेत त्यांनी हे स्पष्ट केलं की विलिनीकरण अशक्य आहे. पूर्णविराम दिला. म्हणजे महापालिका निवडणुकीसाठी आज प्रचार संपला. त्याच्या थोडं आधी अजितदादांनी पत्रकारांशी बातचीत केली. त्यावेळी बोलताना दोन्ही काँग्रेसच्या दोन गटाच्या विलिनीकरणावर त्यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. म्हणजे गेल्या काही महिन्यापासून चर्चा सुरू आहे की दोन्ही काँग्रेस एकत्र येत आहेत. पण शरद पवारांनी तो विषय खोडून काढला. तसं काही नाही असं एका वाक्यात अजितदादांनी उत्तर दिलं की दोन्ही काँग्रेसचं विलिनीकरण होणार का, असा थेट प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर नाही तसं काही नाही असं थेट उत्तर अजितदादांनी दिलं आहे. त्यांना दुसरा प्रश्न विचारण्यात आला की सुप्रिया सुळे मंत्री होतील का. त्यावर अशी माहिती तुम्हाला तुमच्या सूत्राकडून आली आहे का, असा प्रतिप्रश्न अजितदादांनी मिस्किलपणे विचारला. दादा म्हणाले सुप्रिया सुळे यांचा पक्ष इंडिया आघाडीत आहे आणि आम्ही NDAमध्ये आहोत, त्यामुळे तो प्रश्नच नाही. त्यामुळे सुप्रिया सुळे मंत्री होतील हा विषय आता मागे पडला आहे. दादांनी स्पष्टच केलं की तसं काही होणार नाही. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये या दोन्ही शहरांच्या महापालिका निवडणुकीचं चुरस आहे. एकीकडे भाजप आहेत, त्याच्या विरोधात अजितदादांची राष्ट्रवादी लढते आहे. म्हणजे अजितदादा सरकारमध्ये आहेत तरीही भाजपच्या विरोधात लढत आहेत. राज्यात भाजपसोबत सत्तेत असताना अजितदादा पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या विरोधात लढत आहेत. आता या दोघांची हातवळणी होणार नाही हे तर दादांनी स्पष्टच केलं आहे. परंतु दादा बोलतात ते कितपत खरं मानायचं. शरद पवार सारखंच आहे ते. शेवटी काका आहेत शरद पवार, त्यांचा पुतण्या आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज पुण्यात होते. मीडियाने त्यांच्याशी बातचीत केली. त्यावेळी त्यांना विचारलं की बा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत,
येणार का? त्यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, सध्या यावर बोलणं अकाली आहे. त्यांनी एक हिंदीतली म्हण सांगितली, कब बाप मरेगा और कब बैल बटेंगे, अशी परिस्थिती आहे असं म्हणाले फडणवीस. फडणवीस म्हणाले, काही ठोस घडलेलं नसताना एवढी चर्चा कशासाठी? केवळ 2 महापालिकामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत आहेत, फक्त 2 महापालिकामध्ये. बाकी सर्व महापालिकामध्ये इतरत्र हे एकमेकाच्या विरोधात लढत आहेत. म्हणजे शरद पवारची राष्ट्रवादी आणि दादाची राष्ट्रवादी हे दोघे एकमेकाच्या विरोधात आहेत. फक्त 2 महापालिकामध्ये म्हणजे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये या दोघांनी युती केली आहे, हातमिळवणी केली आहे. त्यामुळे आता दादांनी स्पष्ट केलं आहे, चर्चेला पूर्ण विराम दिला आहे. त्यामुळे आता अजून काही महिने तरी ही चर्चा मागे पडेल. ठीक आहे, तर विलिनीकरण तर बाजूला आहे, ठीक आहे, पण सुप्रिया सुळे मंत्री केव्हा होणार हा विषय पुन्हा मागे पडला आहे. दादा म्हणतात तसं होईल का? कारण प्रश्न 2 काँग्रेसच्या विलिनीकरणाचा तेवढाच मर्यादित नाही आहे. येत्या एप्रिलमध्ये शरद पवारांची राज्यसभेची मुदत संपते आहे. एप्रिलमध्ये शरद पवारांची राज्यसभेची मुदत संपते. तर शरद पवारांना राजकारणात सक्रिय राहायचं असेल, त्यांना पुन्हा राज्यसभेवर निवडून जावं लागेल. राज्यसभेवर जर जायचं झालं तर आमदार लागतील. हे आमदार सध्या पुतण्याकडे आहेत, म्हणजे अजितदादांकडे आहेत. तर आमदार अजितदादा देऊ शकतात. त्यामुळे विलीनीकरण तशी काही चर्चा नाही वगैरे. हे अजितदादा जे बोलत आहेत त्यात किती दम आहे हेही तपासून पाहायला पाहिजे. शरद पवार रिटायर्ड होणार नाही, त्यांचा स्वभाव नाही तो. त्यांचं वय 85 आहे, पण ते राजकारण म्हटलं की शरद पवार तरुण होतात. त्यामुळे त्यांना जर पुन्हा राज्यसभेवर जायचं तर सर्वांची मदत लागेल. अजितदादांचे आमदार लागतील. अजितदादा नाही म्हणणार नाहीत. शेवटी काका आहे तुमचं, काय झालं तरी. त्यामुळे येत्या 2-3 महिन्यात राजकारण कसं पलटते ते पाहणं मोठं रंगतदार राहणार आहे. तुम्हाला काय वाटते? कॉमेंट करा. नमस्कार.